सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर, छत्रपती संभाजी महाराज नगर, सातपूर या ठिकाणी आज मंदिर परिसरातील विविध विकास कामाचे व वॉल कंपाऊंड, सभामंडप, भक्त निवासाचे पेवर ब्लॉक सुशोभीकरणाचे भूमिपूजन दिनकर अण्णा पाटील तसेच अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। श्री छत्रपती शिवाजी नगर येथे संत तुकाराम महाराज गार्डन शेजारी संत चक्रधर स्वामी मंदिराचे 1 कोटी रुपये पर्यटन क्षेत्राकडून मंजुरी करून घेऊन सभा मंडप परिसरात सुशोभीकरण व कंपाऊंड या विकास कामाचे भूमिपूजन, श्रीफळ वाढवून व कुदळ मारून आज माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे आदी जण तसेच साधू संत, महंत, महानुभाव पंथातील उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाप्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच अमोल पाटील यांनी अधिक माहिती दिली। आज या ठिकाणी हे काम सुरू झालेलं आहे। ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही त्या ठिकाणी हे पोल टाकले जाणार आहे। माझा भाचा आहे बापू गुंजाळ, अनेक दिवसापासून या परिसरातली सगळ्या बंधूंची मागणी होती, कारण या ठिकाणी जिथं ओपन पीस त्या ठिकाणी गुंड जी मुलं असतात दारू पिणारी ती फार मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात आणि नागरिकांचं प्रत्येकाचं मागणी असते की प्रत्येक ओपन पीसमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं पाहिजे। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम सुरू झालेलं आहे आणि ज्या भागात स्ट्रीट लाईट नाही त्या ठिकाणी हे सगळे पोल टाकले जाणार आहे। विलास गायकवाडांनी याच्यामध्ये चांगलं अमोल पाटीलनी सांगितल्यानंतर हे सगळी कामं मंजूर होऊन आज या कामांना सुरुवात झालेली आहे आणि या कार्यक्रमाला सगळे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे। तुमचे जे कामं असतील ते लेखी स्वरूपात आणून द्या, त्याचा विचार केला जाईल। नक्कीच काळजी करू नका। आपला प्रभाग म्हणत नाही आम्ही, हे आपले कुटुंब एक परिवार आहे, याच्यामध्ये शांतता राहावी, सगळे एकत्रित राहावे, सर्व जाती धर्माची माणसं एकत्रित राहावे, हे कुटुंब म्हणून आम्ही या ठिकाणी संबोधतो आणि आमचं कुटुंब आहे। या दृष्टिकोनातून अनेक वर्ष 1982 पासून या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या भागाची खूप मोठा विकास झालेला आहे। त्याला सगळे बंधू भगिनींचा एक पाठबळ असतं, त्यामुळे शक्य असतं आणि आज सुद्धा आनंद वाटतोय। खूप दिवसाची मागणी होती आणि आज ते काम पूर्णत्वास गेलेलं आहे। सगळ्यांना धन्यवाद। कंपाऊंड या ठिकाणी मंजूर झालं आणि आमचं प्रकाश नन्नावरेंनी ते मंजूर करून आणलं। प्रकाश नन्नावरेंनी सुद्धा छान काम केलं आणि आमचे वालेराज बाबा, रवी बाबा, बाबूराव बाबा हे सगळे महानुभाव पंथाचे साधू संत, महंत, तपस्वी आणि या ठिकाणी सगळे माझ्या बंधू भगिनींनो, या ठिकाणी खूप मोठा आज आनंदाचा दिवस आहे की या ठिकाणी एवढं मोठं कंपाऊंड आणि सभामंडप या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमांसाठी आणि एक सांप्रदायिक मानव पंथाचं पुढे जाण्यासाठी खूप मोठं योगदान आणि काम या ठिकाणी होणार आहे। खरं तर आपल्या प्रभागात आज 100पेक्षा जास्त मंदिरं झाली आहे आणि प्रत्येक ओपन पीसमध्ये मंदिर आहे। एवढ्याच भागात आता 5-6 मंदिर आहे। तर आज आपल्याला सगळं अध्यात्माचं काम, शांतता राहावी, सगळे एकत्रित राहावे, सर्व जाती धर्माची माणसं एकत्रित राहावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे काम होतंय आणि आज मानव पंथाचं अजून एक श्रीकृष्ण मंदिर आहे डोंगराजवळ, तिथे सुद्धा शेटे आपल्याला 1.5 कोटी रुपये मंजूर झाले। त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नारळ फोडायचे ते आपण आता उद्या परवा ते सुद्धा नाना तुम्ही सर्व धर्मियांचे मंदिरं केले। प्रभाग क्रमांक 9 मध्ये छत्रपती शिवाजीनगर असेल, धर्माजी कॉलनी, राजे छत्रपती संभाजी नगर, शोमी नगर, गंगासागर नगर या भागामध्ये स्ट्रीट लाईट टाकण्याचं काम आज विद्युत विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 190 पोल टाकण्यात येणार आहे। आज या कामाचा शुभारंभ नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते झाला असं मी जाहीर करतो। खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे नाशिक महानगरपालिकेवरती, परंतु कामाला फार ठिकाणी अडचण येत असतात। पण दिनकर अण्णा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं त्या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये आता मागे नुकतेच 1 महिन्यापूर्वी 3 कोटीचे ड्रेनेज लाईन असतील, 3 कोटीची नवीन पिण्याचे लाईन असेल, विविध काम त्या ठिकाणी पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी होत असतात आणि आज देखील 190 पोल टाकण्याचं काम आज या ठिकाणी विलास गायकवाड साहेब असतील, विद्युत विभागाचे उपअभियंता, आपल्या प्रभागाचे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे तसंच सर्व बंधू भगिनी यांच्या उपस्थित या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने या नाशिक महानगरपालिका क्रमांक 9 मध्ये
विविध विकास कामं या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. परंतु हा कामगार व्यवसाय असल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण टच असल्यामुळे या ठिकाणी निधी हा अभावीमुळे अनेक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अडचण येतात. परंतु त्या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील असतील, रवींद्र धिवरे असतील, या ठिकाणी काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी सोपं जातं आणि आम्ही त्या ठिकाणी भरघोस असा निधी या ठिकाणी उपलब्ध करून नागरिकांची ज्या काही सोयीसुविधा असतील, मूलभूत सुविधा असतील, त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या सोयी देण्याचं काम आम्ही करत असतो. मी पुन्हा दिनकर अण्णा पाटील, रवींद्र धिवरे यांचं आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. 9 मध्ये विद्युत म्हणजे स्ट्रीट लाईटचं काम या ठिकाणी धर्माजी कॉलनी मधून या ठिकाणी सुरू होतोय आणि जवळजवळ मला वाटतं 70 ते 80 लाख रुपयाची मला सगळे निरोप द्यायचे. प्रमुख किंवा आम्ही जे हिंमत करत आलेली आहे तुम्ही नारा मानव या प्रसंगी प्रकाश नन्नावरे, मनपाचे कोल्हे, साधू संत महंत वालेराज बाबा पातूरकर, साईराज बाबा शास्त्री लोणारकर, बाबेराज बाबा बाळकृष्ण लोणारकर व परिसरातील महानुभाव पंथीय साधू महाराज आदींसह बापूसाहेब गुंजाळ, नाणनिकम, किसन बिन्नर, अहिरे, लोखंडे, नवनाथ, कासित, प्रकाश साहू, ज्ञानेश्वर पाटील, अहिरे बाबा व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.